नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या वेळीची व्हिडिओ म्हणजे मागची जी आपण व्हिडिओ टाकलेली ती तुम्ही नक्की बघितलीच असेल इंस्टाला, किंवा आपला ब्लॉग पण आलेला तो यूट्यूबला टाकलेला तो सुद्धा बघितला असेल. तर मागच्या वेळी आपण पटापट घाईघाईमध्ये सगळे फिश दाखवलेले आणि काय काय आहे ते सगळं एकदम घाईघाईत दाखवलेलं. तर आज आपण बघणार आहोत की कोणते कोणते बेटा फिशचे टँक आहेत आणि काय काय व्हरायटीज आहे आपल्याकडे. सो चला दाखवतो तुम्हाला. तर आपल्याकडे आता बेटा फिशचे ऑल मेल्स आहेत, म्हणजे चांगले चांगल्या क्वालिटीचे, आणि सिंगल ब्रीडसुद्धा म्हणजे एक ब्रीडिंगला सुद्धा आपण हे लावलेले काय काय. तर यातसुद्धा आपण ब्रीडिंगला लावलेले पण ती फेल गेली, कारण सक्सेस नाही झाले. तर ठीक आहे, जी ब्रीड सक्सेस झाले ते तुम्हाला दाखवेनच मी. आपल्याकडे बेटा फिश होमचा ड्युअलचा टँक आहे. आता इथे मध्ये पार्टिशन असते हे असं, तर मी काढले ते कारण एकटाच आहे आणि एकाला आपण सोडले यात. तर हे बघा, हे जे ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये ज्यांना जागा नाही आहे बोलतात लोक, तर त्यांच्यासाठी हा ठीक आहे टँक. वॉलला आपण लावू शकतो. मी असंच इथे सॅम्पलला लावून ठेवलं एक. तर हे बघा, आतमध्ये जागा बरीच आहे. 6 इंच आहे आणि आपण वॉलला किंवा ऑफिसमध्ये कोणाला जागा नसते, जर भिंतीवर चिटकवायचं असेल तर हा एक बेस्ट आहे. त्यात आपण फुल रेट सोडलेला आहे. नंतरला हा एक टँक आहे जो लोक बोलतात की बेटा फिशला जास्त जागा लागते. सो ठीक आहे, यात तुम्ही पेअरसुद्धा सोडू शकता किंवा सिंगलसुद्धा ठेवू शकता आणि यात डबल ठेवू शकता. आणि कायकांच्या घरात म्हणजे एकदम लुकला भारी असतात, मग लोक म्हणतात की आम्हाला असं नाही आवडत असं नाही आवडत. तर हे 2 टँक त्यांना बेस्ट आहेत. एक हे बघा दाखवतो, असा पूर्ण राऊंडमध्ये एक टँक आहे ज्यात आपण एक बेटा फिश आरामशीर सोडू शकतो. आणि दुसरा चौकोनचा आहे, स्क्वेअरवाला आहे, तर त्यातसुद्धा आपण बेटा फिश एकदम मस्त सोडू शकतो. तर हे बघा, यात आपली बेटा फिश आहे ऑलरेडी. आणि नाहीतर मग हे छोटे बाउल्स आहेतच 6 इंच 8 इंच. आणि ज्यांना वाटतं की नको ठेवायला कुठे असं, म्हणजे आता आपण इथे टँक सोडले म्हणजे जसं ठेवलं आहे खालती तसं नाही ठेवायचं, तर हे लटकवूसुद्धा शकता. इथे तुम्हाला एक लटकवण्यासाठी हे भेटते, अडकवण्यासाठी जर रस्सी किंवा हुक काही अडकवून शकता आणि असं लावू शकता आरामात. तर इथूनसुद्धा चांगला व्ह्यू त्याचा येऊ शकतो. आणि यात आपली आता बेटा फिशची फिमेल आहे. तर आणि हा एक वॉलचा आहे, तो तर तुम्हाला सांगितलंच आहे. तर आता बघूया कोणते बेटा फिश आहेत आणि कुठली ब्रीड झाली ती. तर हा क्राऊन टेलचा आपल्याकडे बेटा फिश आहे, हा बघा. नंतरला इकडे ग्रे म्हणजे नॉर्मल ब्ल्यू अँड ग्रे आहे, इकडे रेड आहे, इकडे ब्ल्यू अँड व्हाईट आहे, इकडे फिमेल आहे, इकडे फुल रेड आहे. परत इकडे आहे गोल्डन क्राऊन टेल बेटा जो आपण चेन्नईवरनं मागवलेला. आणि इकडे आहे गोल्डन, हा बघा दिसत असेल, हा बघा. आणि मग इकडे आहेत सगळ्या फिमेल्स, बघा हे सगळ्या टोटल फिमेल्स आहेत आपल्याकडे. तर कोणाला फिमेलची रिक्वायरमेंट असेल तर आपल्याला नक्की मेसेज करा किंवा कमेंटसुद्धा करू शकता. आणि आता दाखवतो आपल्याकडे ब्रीड झालेले. तर हे बघा, इथे सगळे ब्रीड झालेले बेटा फिशची फ्राईज आहेत, हे बघा बघत असं. तर हे छोटे छोटे जे फिरतात ते सगळे बेटा फिशचे पिल्लं आहेत. इकडे एग्स आहेत, दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, बबल नेस्टमध्ये एग्स आहेत सगळे. तर त्याला आपण मेलला ठेवला आहे त्यात. नंतर हे माहितीच आहे चिलापी, त्यांना फूड टाकून सोडून दिलं आहे. तर हे बघा, यातसुद्धा आपली बेटा फिशची ब्रीड झालेली आहे. इथे सुद्धा आहे बघा, हे पूर्ण बघत असाल टोटल बेटा फिशचे पिल्ले आहेत. इथे सुद्धा बेटा फिशचे पूर्ण पिल्ले आहेत. परत इकडे सुद्धा पूर्ण बेटा फिशचे पिल्ले आहेत. तर 4-5 टँकमध्ये आपली पिल्लं आहेत. आणि मग इकडे चिकलेट्स व्हरायटी आहे, हे बघा. त्यांना वाटतं तर फूड टाका आलो आहे, पण ठीक आहे. आता हे सगळे येल्लो आहेत, ब्ल्यू आहे आणि व्हाईट आहे. तर सगळे चिकलेट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत छोट्या साईजमध्ये, 1-2 इंचाचे. नंतरला इकडे सिल्वर शार्क आणि कोई आहेत. आज आपण यात ॲड करणारे टिन फॉईल बार्ब, जे कुठे ते तुम्हाला दाखवतोच. आणि इकडे हे बघा एंजल फिश,
आपण इकडचे टँक 2-3 कमी केलेत, ते कुठे लावलेत ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. आणि मेन गोष्ट म्हणजे हे बघा, हे कसले पिल्ले आहेत, तर हे आहेत ओरांडा गोल्डफिश आणि गोल्डफिशची पिल्ले आहेत, जे तुम्हाला सांगितलेले मी की आपल्या इथे एग्स दिलेत. आणि जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एग्स दाखवलेले, तर हे सगळे पिल्ले हॅच झालेले आहेत. तर हे पूर्ण टँकमध्ये फक्त गोल्डफिशचीच पिल्ले आहेत. आणि इकडे हे बघा, हे सगळे चिलापी आहेत. इकडे आहे व्हाईट शार्क. आणि आज आपल्याकडे नवीन पाहुणा सुद्धा आलाय, तो सुद्धा दाखवतो. इकडे सकर फिश आहे सगळे. इकडे आहेत कॅटफिश, ज्या प्लांटेड टँकसाठी यूज करतात. तर घाण जास्त झाले, पण ठीक आहे, घाण काढणार आहे पण. आणि हे बघा, हे इथं आहे टिनफॉइल बार्ब. हे बघा, तर त्या मोठ्या टँकमध्ये एकदम भारी दिसतील, कारण हा छोटा टँक आहे, तर एवढा लुकला नाही येते. आणि यात आपल्याला गप्पी हे लावायचे आहेत ब्रीडिंगसाठी, सो इथनं ते काढणार आहे. आणि इकडे आहेत सगळे आपले विडोज, हे बघा कलरफुल. आणि बाकीचे काय केले, तर बाकीचे झालेत सेल. सो आता हे एवढेच राहिलेत आपल्याकडे. आणि इकडे आहे कोई फिश, हे बघा स्मॉल साईज. तर कुणाला पाहिजे असतील तर नक्की सांगा मला. आता कमीच राहिलेत, थोडेच राहिलेत. आणि इकडे आहे कोलंबी. तर कोळंबी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. हा पाईप आपण त्या टाकीमध्ये टाकूया, कारण वॉल एकच आहे, सो पाणी येत राहील इकडे. तर ही बघा, ही आहे आपली कोलंबी. आणि कोलंबीचा प्रोजेक्ट आपण चालू केला आहे. आणि आता त्याला मला वाटते 1 हप्ता होऊन गेला, जास्तच. हे बघा, तर मोठी साईज छोटी साईज दोन्ही कोलंबी आहेत. पण आपण या सेलिंगसाठी नाही सध्या, हे आपण इथल्या आपला जो प्रोजेक्ट आहे तो आपण करतोय. तर आपण आता सध्या ट्रायल घेतोय पूर्ण कोलंबीवर. तर ही कोलंबी बघा, ही बघा पूर्ण. तर मॉर्टॅलिटी सुद्धा असते, मरतूक पण असते. तर मरतूक आता आपल्या पाण्यात हे सेट झालेले आहेत, तर आता मरतुकीचं काही टेन्शन नाही आहे. आणि आज याचं पाणी आपण चेंज केलं आहे, तर आज फक्त भरत लावलं आहे पाणी. आणि आता तिकडून भरतं आहे, सो इकडून पाणी येत राहते त्या मधल्या वॉलमधून. आणि ही कोलंबी आता बघूया किती दिवसात किती मोठी होते, आणि मग त्याचा रिझल्ट आपण प्रत्येक ब्लॉगमध्ये देतच राहू. तर आता एवढी साईज आहे, आणि सगळ्यात स्मॉल साईज पण आहे आणि सगळ्यात बिग साईज पण आहे. तर आता बघूया किती दिवसात किती मोठी होते. त्यांना खाणंसुद्धा आपण टाकलेलं आहे. तर आता पाणी बदलल्यामुळे ते एवढं खाणं खात नाही आहे, पण ठीक आहे. ते संध्याकाळी जास्त करून कोळंबी रात्रीचं खाणं खाते, आणि आज रात्री पण आपण त्यांना खाणं टाकू. पण जेवढं टाकलं त्यातलं थोडं थोडं तरी त्यांनी खाल्लं आहे, तो ठीक आहे. आणि यात आपल्याला सोडायचे चिलापी फिश. तर जे ओके आहेत, म्हणजे ज्यांना काही आजार नाही, ते त्यात आहेत, आणि ते आपण चिलापी फिश सोडणार आहे. आणि रोहू कटला पण यातच आहे. बघा आत्ता जस्ट वर आलेलं बघितलं तुम्ही. तर आत्ताच खाली गेले बघितलं, तर हे फूड टाकले त्याच्यामुळे सगळे वर आलेले. पण आता थोड्या वेळाने ही टाकी खाली करून आपण त्यात शिफ्टिंग करू. आणि जे नवीन मेंबर आले, तुम्हाला सांगितलं मगाशी की नवीन आले काहीतरी, तर ते बघा शार्क आहेत 3, हे 2, आणि इकडे एक आहे तिसरा. तर आता 3 मेंबर नवीन ॲड झालेत आपल्याकडे. आणि इकडे आहे, हा लिकेज आहे, तर ह्याच्यात काय नाही ठेवलं आपण. आणि इकडे आहेत सगळे गोल्डफिश, जे तिकडे पण होते आणि इकडे पण होते, ते सगळे एकत्र केले तिथं. आणि हा बघा, हा आता गोल्डफिश इथे म्हणजे डेड झालेला होता, या तिथे वरती आलेला. काय मरतात कारण त्यांना पाणी सूट नाही झालं, आणि छोटी साईज आहे. तर आता हा काय करणार, तर टेन्शन घेऊ नका, हा वेस्ट जाणार नाही. आणि मी पण टेन्शन घेत नाही, कारण आपल्याकडे आहे बाहुबली, तो खाणार आहे. तर बघा, खलास, एका घासात तडीपार. तर असे रोज त्याची मजा आहे. जेवढे पण फिश डेड होतात तो आपला डॉगी खाऊन टाकतोय. तर ठीक आहे, आता इथे सगळे सेट आहेत, पण थोडे जे छोटी साईज आहे ते थोडे डेड होते. पण बघूया आता कसं काय ते. आणि इथे आहेत मोनो एंजल. तर मोनो एंजलसुद्धा सेट आहेत, आणि यांना हीटर इथे लावला आहे, आणि यालासुद्धा इथे आपण हीटर लावलं आहे गोल्डफिशला, कारण गोल्डफिश थंडीमध्ये जास्तीत जास्त मरतूक असते, त्याच्यामुळे आपण इथं हीटर लावून ठेवलं आहे त्याला. आणि आता हा टँक
अर्धा झाला की आपण यात चिलापी सोडणार आहे. आणि हा बघा हावरा सारखा पाठी येतो, त्याला वाटते आता मी मासे देईल, पण आता सध्या मासे नाहीच आहेत आपल्याकडे द्यायला त्याला. आणि तिथल्या 2 जाळ्या आपण काय केल्या तर त्या जाळ्या आपण ठेवल्या तिकडे मागे आणून इथे, आणि एक इथे आहे एक इथे आहे. काय आहे का आतमध्ये काय नाही, तर इथे ठेवल्यात. आणि काल की परवा इथे घोरपड होती एक, म्हणजे तिथून अशी तिकडून आली ती इथं होती. ती व्हिडिओ दाखवते तुम्हाला बघा, की इथे घोरपड होती ती जी व्हिडिओ काढलेली. नंतर जसं तिला सूक केलं तसं ती तिकडनं डायरेक्ट जंगलात गेले. तर ठीक आहे, आता या टँकचं काय करणार ते आता बघूया, अजून काय आयडिया नाही आहे. आणि मॉली ही अशी आपण ब्रीडिंग सेटअप करणार आहे या फिश टँकमध्ये, आणि ती चिलापी जाणार आहे त्या टँकमध्ये. सो त्याच्यामध्ये पण आपण चिलापी किंवा ही कोई फिश काढू, आणि त्या ज्या आपल्या शार्क आहेत त्या यात टाकणार आहे. आणि मग त्या शार्कच्या टँकमध्ये आपण सगळे बेट्टा फिशची जी पिल्लं आहेत ते पिल्लं आपण त्या टँकमध्ये सोडणार आहे, सिमेंट टँकमध्ये. तर बघूया आता कसं होते. तर शिफ्टिंग केल्याचं पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. तर मॉलिनचं शिफ्टिंग आणि ब्रीडिंग सेटअप वगैरे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवू. तर आजची व्हिडिओ एवढीच, जास्त मोठी व्हिडिओ बनवायची नाही आपल्याला, कारण प्रत्येक व्ह्युअर्सला कामं असतात. सो शॉर्ट व्हिडिओ आपण बनवू, आणि मग त्यांनासुद्धा बघायला बरं जाईल, आणि नेक्स्ट व्हिडिओची आतुरतासुद्धा राहील. सो नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आपला चॅनल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.